नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आज आपण आलेलो आहोत सूरज चव्हाणच्या गावी। सूरज चव्हाण म्हणजेच बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण हा आज त्याच्या गावी आलेला आहे आणि त्याच्या गावामध्ये त्याचं मोठं जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्याच्या घरापुढे चांगल्या प्रकारे रांगोळी काढण्यात आली होती आणि त्याचं स्वागत हे ग्रामस्थांनी औक्षण करून केलेलं आहे। सूरज चव्हाण आज गावात येत असल्याने गावातील लोकांनी देखील मोठी जय्यत तयारी केली होती। सूरज चव्हाणच्या गळ्यात घालण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने एक हार इतका मोठा आणलेला आहे आणि त्याचबरोबर सूरज चव्हाणवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आलेला आहे। त्याच्या गाडीवर अक्षरशः लाल लाल रंग झालेला आहे, कारण त्याच्यावर गुलालाची उधळण झालेली आहे, फुलांची उधळण झालेली आहे। ग्रामस्थांना सूरज चव्हाणबद्दल खूप आपुलकी आहे आणि लोकांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलेलं आहे। सूरज चव्हाण हा बिग बॉस विजेता झाल्यानंतर त्याच्या गावातील लोकांना खूप आनंद झालेला आहे आणि सूरज चव्हाण कधी एकदा आमच्या गावात येतोय आणि आम्ही त्याला पाहतोय असं ग्रामस्थांना वाटत होतं आणि आता तो क्षण आलेला आहे। सूरज चव्हाण हा त्याच्या गावामध्ये आला आहे। ग्रामस्थांनी त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे। सूरज चव्हाणची मिरवणूक मूर्ती मोडवे गावातून काढण्यात आलेली आहे। सूरज चव्हाणच्या डीजेचे जे डायलॉग आहेत, सूरज चव्हाणचे जे डायलॉग आहेत ते डीजीवर लावले गेलेले आहेत आणि त्याच्यावरच तेथील जे लोक आहेत किंवा तेथील जे तरुणाई आहे थिरकताना दिसते। सूरज चव्हाणच्या स्वागताला ग्रामस्थांबरोबर अनेक यूट्यूबर्स असतील किंवा इंस्टाग्रामवरचे इन्फ्लुएन्स असतील, हे सगळे आलेले आहेत आणि सूरज चव्हाणचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाते। एका कारवर बसून हा सूरज आपल्या गावात येतो, त्याची मोठ्या प्रमाणात मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे आणि त्याच्या स्वागतासाठी बारामती तालुक्यातून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत। ग्रामस्थांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे। सूरज चव्हाण ही मिरवणूक झाल्याच्या नंतर मर्याईच्या मंदिरात जाणार आहे, तिथं दर्शन घेणार आहे आणि नंतर तो त्याच्या घरी जाणार आहे। त्याच्या घरच्यांनी देखील त्याच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी केलेली आहे। घरापुढं मोठी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड तरुणांनी लावलेले आहे त्याच्या स्वागतासाठी आणि सूरज चव्हाण खूप आनंदात आणि आपल्या चाहत्यांबरोबर नाचत तो आपल्या घराकडे निघालेला आहे, आपल्या मर्याई मंदिराकडे निघालेला आहे आणि तिथे जाऊन तो मर्याईचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर तो त्याच्या घरी जाणार आहे। एकंदरीतच मूर्तीमध्ये आज फार मोठं उत्साहाचं वातावरण दिसते। आपल्या गावाचं नाव जगाच्या नकाशावर नेलं आहे अशी भावना या लोकांची आहे, कारण मूर्ती तसं प्रसिद्ध गाव जरी असलं तरी जगाच्या नकाशावर किंवा या गावाचं नाव हे गेलेलं आहे आणि त्यामुळे या भागातील मूर्ती मोडवे गावातील जे लोक आहेत ते आनंदित झाल्याचं पाहायला मिळतंय।